शहादा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत 11 विषयांवर चर्चा, 9 मंजूर, 2 विषय स्थगित. शहादा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा नगरपालिकेच्या सभागृहात नगराध्यक्ष अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष माधवी पाटील, मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. सभेत एकूण 11 विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यापैकी 9 विषयांना मंजुरी देण्यात आली, तर 2 विषय पुढील सभेपर्यंत स्थगित ठेवण्यात आले. सभेदरम्यान शहरातील रस्त्यांवरील गतिरोधकांवर पांढरे पट्टे व रिफ्लेक्टर पेंट लावण्यासंदर्भातील विषयावर नगरसेवक ललित छाजड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या संदर्भात आपण यापूर्वी 2 वेळा लेखी निवेदन देऊनही प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. मात्र एका स्वयंसेवी संस्थेच्या पत्रावर तात्काळ कामे केली जात असल्याची बाब त्यांनी सभागृहात उपस्थित करत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावर नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी नगरसेवकांचे निवेदन आपल्या निदर्शनास आले असते तर निश्चितच त्यावर कारवाई केली असती, असे स्पष्ट केले. यापुढे अशा विषयांबाबत थेट नगराध्यक्षांकडे निवेदन सादर करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले. सभेतील चर्चेत नगरसेवक प्रदीप ठाकरे, सुनील पाटील, भावना कदम यांच्यासह अन्य सदस्यांनी विविध विषयांवर मते मांडली. शहरातील स्वच्छतेचा प्रश्न उपस्थित करत प्रदीप ठाकरे व भारती चव्हाण यांनी नियमित साफसफाई, कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता मोहिमांवर अधिक भर देण्याची मागणी केली. दरम्यान मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी भारत निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन केले. पात्र नागरिकांनी मतदार नोंदणी, दुरुस्ती व पडताळणी प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. सभेत विविध विकास कामे, नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न तसेच प्रशासनाच्या कामकाजाबाबत सविस्तर चर्चा झाली. मंजूर विषयांची अंमलबजावणी तातडीने करण्यावर सभेत भर देण्यात आला. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24. लेक्टर बसवा. माझा प्रश्न असा आहे की एक नगरसेवक आणि एक जबाबदार जनप्रतिनिधी म्हणून मी काही अर्ज प्रशासनाला देतो, त्याची दखल न घेता एक NGO मार्फत जर ते विषय जनरल बोर्ड सारख्या महत्त्वपूर्ण मीटिंगमध्ये येत असेल तर मग आम्ही नगरसेवकांनी यापुढे NGO स्थापन करून तो अर्ज द्यावा का आम्ही आमच्या लेटर पॅडवर द्यावा. त्यावर मुख्याधिकारी साहेबांनी सांगितलं की तो माझा विषय नाही, विषय पत्रिकेवर विषय घेण्याचा अधिकार अध्यक्ष महोदयांचा असतो. आता आम्ही पत्र दिलं ना, CO प्रशासन, CO साहेबांच्या नावे, ते म्हणतात तुम्ही नगराध्यक्षांना द्यायला पाहिजे. अशाच प्रकारे भरपूर सर्व पत्र हे कोणतेच विषय कोणी विषय पत्रिकेवर घेत नाही आणि लोकांना असा संभ्रम असतो किंवा विकास कामांना पुढे चालना नाही मिळते. पण इथं तर स्पष्ट झालं आहे. आता अकाउंटेबिलिटी त्यांनी फिक्स करावी किंवा काय करावं. त्याच्यानंतर 15 ते 20 मिनिटांची फार मोठी बहस झाल्यानंतर आता नगराध्यक्ष साहेबांनी दिलगिरी व्यक्त केली म्हणून आम्ही तो विषय थोडासा हे घेतला. आजच्या जनरल बोर्डमध्ये एकूण 12 विषय घेतले गेले होते. त्यापैकी 1 विषय आम्ही स्थगित ठेवला आणि बाकीचे 11 विषय आम्ही मंजूर केले. आणि वेळोवेळी शहादा शहरासाठी जे पण विषय महत्त्वाचे आहेत ते आम्ही मंजूर करतच आहोत. पण बाहेर काहीतरी वेगळीच चर्चा केली जाते आणि सांगितलं जातं की आमचं बहुमत आहे आणि म्हणून कामं होत नाही आहे. पण आज नगराध्यक्ष साहेबांनी स्वतः त्यांच्या बोलीतनं आम्हाला सांगितलं की विषय घेणं हा त्यांचा अधिकार आहे. जर का विषय घेणं हा त्यांचा अधिकार आहे तर ते त्यांचा अधिकाराचा का गैरवापर करणार आहे का. जसं की आम्ही स्मारकासाठी त्यांना जागासाठी निवेदन दिलं होतं. एक निवेदन आम्ही मीटिंगमध्ये दिलं होतं आणि एक दुसऱ्या दिवशी दिलं, त्यात जातीवाद आणला गेला. निवेदन ज्ञानेश्वर भाऊंनी लगेच दुसऱ्या दिवशी परत घेऊन घेतलं होतं. पण मीटिंगवाल्या निवेदनचा उल्लेख हा प्रोसिडिंगमध्ये यायलाच पाहिजे. त्याचा उल्लेख पण त्यांनी प्रोसिडिंगमध्ये घेतला नाही आहे आणि त्याचं कारण असं दिलं आहे की त्याचा उल्लेख करणं हे माझा अधिकारात आहे. म्हणजे अधिकार असेल तर तुम्ही प्रोसिडिंगसुद्धा अपूर्ण सोडणार आहे का. अजूनपर्यंत तुम्ही राजकारण करताय. 6 महिने होऊन गेले, बॉडी बसली आहे. शहादा शहराचं काय होणार याचा विचार आपण सगळे मिळून आणि करायचा असतो आणि या तुमच्या अधिकाराचा गैरवापर नका करू, असं माझं अध्यक्ष महोदयांना विनंती असेल. शहादा शहरासाठी आम्ही बांधील आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शहादा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली. बरेचसे विषय सर्वानुमते मंजूर झाले. काही विषयांवर साधक बाधक चर्चा देखील झाली.
याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा आणि सर्वांच्या जिव्हाळ्याचा जो प्रश्न होता की नगरपालिकेसमोरची जी जागा आहे त्याला भगवान एकलव्य यांचं नाव त्या चौकाला देण्यात यावं आणि त्या स्मारक बांधण्यासाठीची निवेदनं नगरसेवकांच्या माध्यमातून देण्यात आली, त्याला मंजुरी दिलेली आहे. भविष्यामध्ये त्याची सर्व कायदेशीर बाबींची तपासणी करून तो विषय आपण रेग्युलर अजेंडावर घेणार आहोत. याच्या व्यतिरिक्त देखील काही आरोप प्रत्यारोप झाले नाही झाले मी असं म्हणणार नाही, परंतु चर्चा झाली, काही विषय अनावधानाने माझ्याकडनं राहिलेले होते. याच्यामध्ये सन्माननीय उपनगराध्यक्ष यांनी असं सांगितलं की नगराध्यक्ष विषय घेत नाहीत. माझ्याकडे मुळात यांनी पत्रव्यवहारच केलेला नाही आणि विशेष बाब याच्यामध्ये असं आहे की ज्या समितीच्या सन्माननीय उपनगराध्यक्ष या सभापती आहेत त्यांनी स्थापना झाल्यापासून एकही मीटिंग घेतलेली नाही 6 महिन्यामध्ये. तीही जी घेतली त्यांना कलेक्टर ऑफिसमधून नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी ते घेतलेली आहे. त्या अतिशय जागरूक नगरसेवक आहेत, उपनगराध्यक्ष आहेत, गावाची ते सतत पाहणी करत असतात, पण स्वतः आपल्या विभागाची सुद्धा त्यांनी थोडेफार त्याच्याकडे लक्ष दिलं तर भविष्यामध्ये निश्चितपणाने विकास आणि नियोजन या शहराचा कसा होईल याच्यावर आपण चर्चा करू शकतो. परंतु शहरवासियांना मी पुन्हा आश्वस्त करू इच्छितो, वाद असू शकतात, मतभेद असू शकतात, पण सर्व लोक शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत. सर्व नगरसेवकांनी शहराचा विकास होईल, शहराला वेगवेगळ्या माध्यमांना निधी कसा येईल याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. निश्चितपणाने काही विषय अनावधानाने राहून जातात, बरेचसे निवेदनं येत असतात, त्याच्यामध्ये राहिल्यामुळे निश्चितपणाने भविष्यामध्ये जे शहरासाठी योग्य आहे, जे कायद्याच्या चौकटीत बसत आहेत अशा गोष्टी आम्ही घेणार आणि शहराचा विकास होत राहील. ही निरंतर प्रक्रिया असते, एवढंच मी या निमित्ताने सांगतो. पुन्हा सर्व नगरसेवकांचे, सर्व पत्रकार बांधवांचे आणि सर्व अधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.